रेल्वेच्या बाबतीत सरकारने आता मोठे आणि ऐतिहासिक बदल करायचं ठरवलंय. थेट सांगायचं झालं तर ब्रिटिश काळाची छाप असलेल्या गोष्टींना आता हळूहळू निरोप दिला जातोय. आतापर्यंत रेल्वेचे काही वरिष्ठ अधिकारी जो काळा कोट घालत होते तो ब्रिटिश राजवटीपासून चालत आला होता. पण आता हा ब्लॅक कोट बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी स्वदेशी भारतीय संस्कृतीशी जुळणारा नवा गणवेश आणला जाणार आहे. म्हणजे दिसणंही भारतीय आणि विचारही भारतीय असा प्रयत्न आहे. इतकंच नाही तर रेल्वेच्या काही विभागांची नावं सुद्धा बदलली जाणार आहेत. जी नावं ब्रिटिश काळाची आठवण करून देतात ती काढून टाकून भारतीय नाव दिली जाणार आहेत. सगळ्यात मोठी दिलासादायक बातमी म्हणजे रेल्वेत 1,20,000 नवीन नोकऱ्या देण्यात येणार आहेत. बेरोजगार तरुणांची ही खूप मोठी संधी असणार आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक असेल, परीक्षा लीक होणार नाहीत असंही सांगितलं जात आहे. प्रवाशांसाठी सुद्धा सुधारणा होणार आहेत. स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये जास्त सुविधा, जास्त वेग आणि चांगला प्रवास अनुभव देण्यावर भर दिला जाणार आहे. थोडक्यात काय तर रेल्वे आता ब्रिटिश वारशातून बाहेर पडून पूर्णपणे भारतीय ओळख निर्माण करण्याच्या दिशेने चालली आहे.